नमस्कार. तर आजची आपली खास रेसिपी आळूच्या वड्या, कुरकुरीत आळूची वडी आणि त्यासोबत रशी. तर आळूची पानं जी आहेत ती आमच्याकडे शेतामध्ये लावलेली आहेत आणि बघा किती फ्रेश पानं आहेत. ह्याच पानांच्या आपण आळूच्या वड्या बनवणार आहे. अगदी पावसाळ्यामध्ये छान अशी आळूची पानं भरपूर येतात. पाणी भरपूर असतं त्यामुळं आळूची पानंसुद्धा भरपूर अशी येतात. तर ही जी आहे ती गावरान आहेत. तर गावरान काही आणि हायब्रिड असे दोन्हीही आहेत. पण मी गावरानच पानाची आज आपण अळूवडी करणार आहेत. तर रेसिपी तुम्ही संपूर्ण बघा आणि कशी बनवते रशीसुद्धा हीसुद्धा बघा. कुरकुरीत होण्यासाठी काय वापरणार आहेत ही सुद्धा नक्की बघा. तर आपण व्हिडिओला केलेली आहेत सुरुवात. तर पानं मी स्वच्छ धुवून आणलेली आहेत. त्याची देठ वगैरे काढून मस्त अशी स्वच्छ धुवून आणलेली आहेत. सुरुवातीला आपण याचं वाटण बनवूयात. आपल्याला बेसन पिठामध्ये जे वाटण घालायचं आहे ते बनवूयात. तर सुरुवातीला घेतल्या आहेत मी हिरव्या मिरच्या, तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. लसूण घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये घालायचे जिरे, अर्धा चमचा मी जिरे यामध्ये घातलेले आहेत. आणि हे वाटण आपण बनवून घेऊयात. पाणी टाकून त्याची पेस्ट मी बनवणार आहेत म्हणजे बारीक होईल. त्यानंतर बेसन पिठासाठी एक वाटी घेतलीत. बेसन पीठ मी घेणार आहेत. तर 3 वाट्या बेसन पीठ मी वापरणार आहेत. तुम्हाला जितकी पानं लावायची ते बेसन पिठाचं प्रमाण कमी जास्त आपण करू शकतो. तर कुरकुरीत होण्यासाठी आपण यामध्ये काय वापरणार आहेत, कुठलं पीठ वापरणार आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर इतकं असं बेसन पीठ घेतलेलं आहे. तर मी घरगुती डाळ आणून त्याचं पीठ गिरणीमध्ये दळून घेते आणि तेच पीठ आपण यामध्ये वापरलेले आहेत. तर मी विकतचे पिशव्या वापरत नाही. घरगुती बेसन पीठच आपण यासाठी वापरतो. तर यानंतर यामध्ये घातले तांदळाचं पीठ, एक चमच्यावर असं 2 चमचे असं तांदळाचं पीठ घातले. तर आळूची वडी जी आहे ती मस्त कुरकुरीत तयार होते. तर आता यानंतर आपण यामध्ये घालूयात हिंग घातला आहेत. अगदी चिमूटभर असा हिंग घातला आहे. सर्व जे साहित्य आहे ते आपण यामध्ये घालून घेऊयात. त्यानंतर यामध्ये घातलेत आपण पांढरे तीळ. तर मस्त अशी पांढरे तीळ घालायची आहेत. हळद घातली आहे आणि चवीनुसार मीठ घातले. तुम्ही जिरा पावडर असेल तर जिरा पावडर टाकू शकता. आपण मिक्सरमध्येच जिरा पावडरचं वाटण बनवलेलं आहे. हे सर्व टाकल्यानंतर यामध्ये आपण घालूयात जे वाटण बनवलेलं आहे ते वाटण आपण घालूयात. तर मी थोडंसं पाणी घालूनच वाटण दळलेलं आहे. बारीक दळलं जातं त्यामुळं पाणी घालूनच मी दळलेलं आहे. आणि सर्व वाटण यामध्ये टाकूयात. अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं हे सुद्धा मी दाखवलं आहे. तर यासोबत खाण्यासाठी आपण रशी करतो नेहमी. तर रशीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर कशी बनवते मी नक्की बघा तुम्ही. तर आता आपण यामध्ये घातले हिरवी मिरचीची पेस्ट. तर यामध्ये मी चिंचेचं पाणी घातले. तर गावरान जी अळूची पानं असतात त्याने घशाला खवखव होते म्हणून मी चिंचेचं पाणी घातलेलं आहे. चिंच जी आहे ती मी भिजायला घातलेली होती, त्याचं पाणी आपण यामध्ये वापरलेलं आहे. तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा टाकू शकता. आता पाणी टाकून आपण ही पीठ जे आहे ते घेऊयात मिक्स करून. आणि पाणी असं टाकायचं आहे की पीठ जे आहे ते जास्त घट्टसरसुद्धा नाही झालं पाहिजे. मग थोडंसं पातळ म्हणजे जास्त पातळ पण आहे आणि घट्ट पण आहे, मध्यम सरस पिठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपण. कारण हे जे वड्या ज्या आहेत त्या आपण जास्त घट्टसर जर पीठ लावलं तर ते पीठ जास्त बेसन पीठ ते असं कडक होतं आणि खायलासुद्धा वेगळं लागतं. त्यामुळं अशा पद्धतीने जर पीठ थोडंसं तयार करताना थोडं सैलसरस म्हणजे थोडंसं पातळसरच मी ठेवते. फक्त आपल्या पानं जे आहेत त्यांना पीठ लागेल अशानुसार आपण हे पिठामध्ये पाणी घालायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून घेतले. तर चमच्यानेच छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि पीठ मस्त तयार झालेलं आहे. पानं लावण्यासाठी पीठ जे आहे ते झालं आहे तयार पानाला लावून. आणि आपण आपल्याला भरपूर लावायला सुरुवात वडी तयार करणार आहेत. जशी लागेल त्याच्यानुसार लहान मोठी अशी पानं या पद्धतीने लावून घ्यायची आहेत. आणि छान असे बेसन पीठ मी बघा या पद्धतीने लावते. तर याने वडी जे आहे बेसन जे आहे ते जास्त घट्टसर होत नाही. खाताना ज्यावेळेस आपलं शिजते त्यावेळेस वडीचं बेसन जे असतं ते मऊसूतच लागतं आणि कुरकुरीतसुद्धा मग भजी
वडी जी आहेत ती कुरकुरीत अशी तयार होतात. तर आम्हाला सर्वांनाच मस्त अशी आवडतात आणि वड्या रशी मस्त आपण पाहुणे जरी आले तर मस्त अशी वड्या रशी आपण करू शकतो आणि आपल्याला देवासाठी सुद्धा नैवेद्याला सुद्धा वड्या रशी लागते. तर पावसाळ्यामध्ये भरपूर अशा आळूची पानं ही जी आहे ती मस्त येतात. तर गावरान पानाची जी चव आहे ती छान लागते. तर या पद्धतीने उभी आडवी ठेवून मी पानं जी आहे ती लावून घेते आहेत. आणि तुम्हाला मी सांगितलेत की ही जी पानं आहेत यांनी खवखव होऊ नये म्हणून आपण यामध्ये चिंचेचं पाण्याचा वापर केलेला आहे. तर आंबट पाणी जर आपण काही टाकलं, लिंबू किंवा चिंचेचं पाणी जर टाकलं तर आंबटपणा जो आहे तो कमी, खवखव जी आहे ती कमी होते आणि खवखवला होत नाही आपली. त्यामुळं घशामध्ये खवखव होते, त्यामुळं काही जण खात नाही. परंतु जर अशा पद्धतीने जर बनवले तर खवखवसुद्धा होत नाही. तर या पद्धतीने मस्त अशी मी वडी जी आहे ती अशी लावून घेते. तर तुम्हाला एक आळूची वडी मी लावून दाखवते आणि बाकीच्या आपण सर्व लावणारच आहेत, पण त्याचा काही आपण व्हिडिओ बनवणार नाही, खूप लांब व्हिडिओ होईल. तर कशा पद्धतीने ओळून घेते मी नक्की बघा तुम्ही. या पद्धतीने दाबून दाबून अशी करून घ्यायची आहेत म्हणजे मस्त असा रोल तयार होतो आणि वडीसुद्धा कापायला मस्त जाते. तर या पद्धतीने अशा गुंडाळून घ्यायची आहेत आपण. बघा तुम्ही किती छान झाली आहेत आणि आपण ह्या मस्त अशा वाफवून घेणार आहेत. तर ही मल्टिपल कढई आहेत. तर ही कढई मी तुम्हाला नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते, तर मी ही घेतलेली आहे तर खूप फायदेमध्ये. तर ही बघा या पद्धतीने आपण ह्या कढईमध्ये ह्या वड्या वाफवून घेणार आहेत आणि मगच नंतर त्या तळणार आहे. तर मस्त मी ठेवलेले आहेत आणि 15 ते 20 मिनटं तरी वडी शिजायला आपल्याला लागणार आहेत, तरच त्या छान अशा शिजल्या जातात. तर 15 ते 20 मिनटानंतर या पद्धतीने छान अशी अळूवडी जी आहे ती शिजलेली आहे, ती थंड होण्यासाठी मी साईडला ठेवलेली आहेत. तर हे सर्व जे साहित्य आहे हे आपल्याला रशीसाठी आपण हे बनवणार आहेत. तर हे सर्व जे साहित्य बघू शकता तुम्ही, एवढं साहित्य आपण काढून घेतलेले. त्यामध्ये भाजलेले कांदे राहिलेले होते ते मी सुद्धा ठेवलेले. तितके साहित्य आपण मस्त असं कढईमध्ये भाजून घेऊयात. तर धने जे आहेत ते मी सुरुवातीला भाजून घेणार आहेत, धने आणि तांदूळ. तर सर्वच जे आहे ते थोडे थोडेच घालणार आहेत, कारण खूप अशी रस्सा जो तयार होईल, जे रस्सी तयार होईल ती अशी फेसावते जास्त, त्यामुळं प्रमाण थोडंसं कमी कमीच मी घेतलेलं आहे. तर हरभरा डाळींसुद्धा खूप घट्टसरपणा येतो, त्यामुळे थोडीशीच हरभरा डाळ मी यामध्ये वापरलेली आहे आणि तीसुद्धा अशी तळून घेतलेली आहेत. सर्व साहित्य आपण तळून घेणार आहेत. तर खोबरेसुद्धा लालसर असं भाजून घेऊयात, ते सुद्धा काढून घेतलेले आहेत. कांदा आणि हिरवी मिरची घेतलेली आहेत मी, 2 अशा हिरव्या मिरच्या मी यामध्ये वापरणार आहेत तिखटपणा येण्यासाठी, चव येते छान. त्यानंतर आलं, लसूण सर्वच आपण यामध्ये भाजून घेऊयात. थोडंसं तेल टाकून छान अशी भाजून घ्यायचे आहेत. तर हे भाजून झाल्यानंतर हे वाटण्यासाठी रशीचं वाटण जे आहे ते सर्व असं तयार, रशीच्या वाटण्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते सर्व मी असं तयार केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये घेतलेली आहे आणि आपण हे मिक्सरला टाकून मस्त असे याचे पाणी टाकून बारीक दळून घेऊयात. तर सर्व असं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले आहेत आणि छान दळून घेऊयात बारीक. खूप छान लागते ही रशी, नक्की करून बघा, आवडीने खातील सर्वजण. अशी ही रशी आहे. मस्त असं वाटण आपण मिक्सरला करून घेतले आहेत. पुन्हा कढई गरम करायला ठेवलेत आणि कढईमध्ये घालूयात तेल. तर आपल्याला बनवायची तर रशीला फोडणीसाठी मी घातले आहेत तेल. तर छान अशी तरी येण्यासाठी आपण तेल घातलेले आहेत. तर 3 ते 4 चमचे तेल आहे, थोडं जास्त आहे. तर छान अशी तरी येण्यासाठी, तर तरी आम्हाला खूप आवडते काळ्या भाजीला, म्हणून मी थोडंसं तेल जास्त घातलेलं आहे. आणि आता यानंतर कढीपत्ता घातला आहे आणि घरगुतीच काळा मसाला मी घरगुतीच घातलेला आहे आणि याचा काळ्या मसाल्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर मिरची घातल्यानंतर, काळा मसाला घातल्यानंतर हळद थोडीशी घातली आहेत आणि नंतर जे वाटण आपण बनवलेलं आहे ते यामध्ये घातले आहेत. तर वाटण आपण पुन्हा एकदा परतून घेऊयात छान असं, म्हणजे छान अशी तरीसुद्धा येईल आणि काही जर कच्ची सरपणा राहिलेला असेल तर तो सुद्धा निघून जाईल. तर या पद्धतीने, आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीरसुद्धा लगेच घालून घेतलेली आहे. आता हे करूयात मिक्स. आणि पाणी जे आहे ते कोमट घालायचं आहे, गरम पाणी घालायचं आहे, कारण पाणी गार घातल्यानंतर भाजीची चव जी आहे ती निघून जाते,
जो मसाल्याचा सुगंध असतो तो कमी होतो, म्हणून पाणी टाकताना गरमच टाकायचे. तर छान अशी रशीसुद्धा उकळलेली आहेत आणि त्यानंतर वड्या अशा थंड झाल्यानंतर मी अशा कट करून घेणार आहेत. तर या पद्धतीने घेऊयात आपण अशा कट करून. तर खूप छान अशा रोल आपला हा तयार झालेला आहे, त्यामुळं वड्यासुद्धा छान तयार झालेल्या आहे. बघा तुम्ही किती छान झालेल्या आहेत. तर एक वडी मी तुम्हाला कापून आणि तळूनसुद्धा दाखवणार आहे. तर आता यानंतर तेल गरम करायला ठेवले. तेलामध्ये मस्त अशा आपण भजनसारख्या फ्राय करून घेऊयात. तर कुरकुरीत होईपर्यंत ह्या तळायच्या आहेत. तर खूप छान लागतात अशा जर तळल्या तर खायला खूपच छान आणि खुसखुशीत कुरकुरीत लागतात. थोडंसं तळायला वेळ लागतो पण खायला खूप छान लागतात. करायला पण वेळ लागतो आणि तळायला पण वेळ लागतो अळूच्या वड्यांना. अगदी छान असा ब्राउनिश कलर येईपर्यंत मस्त अशा तळून घ्यायच्या आहेत. कुरकुरीत होईपर्यंत तळायच्या आहेत. भजनसारख्या मस्त तळून घेतल्या आहेत. तर तळून झाल्यानंतर कशा झाल्या आहेत हे तुम्हाला मी दाखवते. काढूयात आपण एका डिशमध्ये. बघा किती छान झालेले आहे. तर या पद्धतीने नक्की रेसिपी करून बघा. मुलंसुद्धा तुमचे आवडीने खातील अळूच्या वड्या आणि ह्या भरपूर दिवस अशा टिकतात सुद्धा. अशा पद्धतीने जर केल्या तर भरपूर दिवस टिकतात. तर रशी घेतली आहेत आपण त्यासोबत. त्यानंतर 2 अळूच्या वड्यासुद्धा घेतलेल्या आहेत. तर रशी आपण त्यावर टाकूयात आणि कशी वाटते अळूच्या पानाची रेसिपी. अळूची वडी आणि रशी हे दोन्ही व्हिडिओ आज आपण दाखवलेले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. बाय.